या देशातली एकमेव महापालिका जिचं ग्रामपंचायतून महापालिकेत रूपांतर झालं. रूपांतर जरी ग्रामपंचायत झालं असलं तरीसुद्धा भल्या भल्या शहरांना लाजवेल अशी प्रगती या शहरानं केलेली आहे. नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय तत्कालीन वित्त सचिवाने आजचे चीफ सेक्रेटरी श्री नितीनजी करीर, आम्ही एकाच विमानाने येत असताना मी त्यांना म्हटलं की नवी मुंबई महापालिका ही स्वयंभू महापालिका आहे. केंद्र सरकारने अनुदान दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, राज्य सरकारची मेहरबानी झाली तरी चालेल, नाही झाली तरी चालेल. हे शहर स्वतःच्या ताकदीवर उभं राहणारं शहर आहे आणि आजवर या शहराने ते दाखवून दिलेलं आहे. या शहराने घेण्यापेक्षा देण्याची जास्त भाषा केलेली आहे. या शहरामध्ये आरोप करण्याचाच प्रयत्न झालेला आहे. या शहराला गतिमान व्हावं म्हणून सगळ्यांचे आशीर्वाद लाभलेत अशातला भाग नाही नार्वेकर साहेब. त्या जर तुम्ही जर पानं उलटून बघितलीत तर या शहराची अधोगती व्हावी अशा विचाराचे सुद्धा काही लोक होऊन गेलेत. त्याला आपल्या मराठी भाषेत जलन म्हणतात, जलन. एखाद्या शहराची प्रगती होताना शहर हे केंद्र सरकार, राज्य सरकार, नंतर महानगरपालिका हे 3 टायर सिस्टीममधलं हे सगळं यश असायला पाहिजे. आजवरच्या कालखंडात जर का तुम्ही जर राज्य शासनाच्या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला राज्य शासनाचं अनुदान मिळत नाही. मी माननीय आयुक्त महोदयांना विनम्रपणे सांगितले या शहरामध्ये येत्या जूनपासून सर्व स्तरावर इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची, परंतु अन्य भाषा या सर्व शिकवायच्या भाषा सगळ्या त्या इंग्रजी माध्यमातून असायला पाहिजेत. आणि नार्वेकर साहेबांनी सुद्धा ती गोष्ट समजून घेतली. राज्य सरकारचं अनुदानही मिळालं तर परवा नाही, त्याची काय 50-50-100 कोटी रुपये अनुदानासाठी आपल्या शहराची प्रगती रोखण्याचा जर कोणी विचार करत असेल तर ती रोखली जाणार नाही. आजवर या शहराला रोखण्याचा फार प्रयत्न केला, आले किती आणि गेले किती. आमच्यासारखे जे मनपूर्वक जनतेवर प्रेम करत त्या तशाच दीपस्तंभासारखे त्या ठिकाणी उभे आहेत आणि कायम उभे राहतील. एक गोष्ट खरी आहे की हे सुजान जनतेनं निर्माण केलेलं शहर आहे. यामध्ये मगाशी कोविडचा उल्लेख आयुक्त महोदयांनी केला, मंदातायांनी केला, ही गोष्ट खरी आहे. त्या कोविडच्या कालखंडामध्ये भाऊ भावाला भेटायला मागत नव्हता, शेजारी कोणी जायला मागत नव्हतं. पण त्या कालखंडामध्ये मी आणि आमचे सहकारी कोविड सेंटरला गेलो, विविध हॉस्पिटलला भेटी दिल्या, किंबहुना दर 8-10 दिवसानंतर महापालिकेमध्ये व्हिजिट असायची. ते आमचे रवींद्र इतापे आठवण देतात नेहमी. मी महापालिकेचा कालखंड 95 साली संजू नाईक पहिले महापौर झाले. त्याच्यानंतर 2020 सालापर्यंत मी महापालिकेच्या मुख्यालयामध्ये मोजून 3दा आलो होतो. 95 ते 2020 म्हणजे 25 वर्षाच्या कालखंडात मी फक्त 3दा आलो होतो. परंतु कोविड लागल्या दिवसापासून म्हणजे 75 वेळा आम्ही महापालिकेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी आलो, लोकांच्या चर्चा केल्या. तिथे यावं, अधिकाऱ्यांचा वेल अपव्यय त्याचा करावा ही इच्छा नाही आहे. परंतु त्या कालखंडामध्ये प्रशासकीय यंत्रणा सक्रिय राहिली. प्रामुख्यानं स्वच्छता अधिकारी, स्वच्छता उपायुक्त, रुग्णालयामधील डॉक्टर्स, आया दाया, वॉर्डबॉय या सर्वांनीच जीवाची पर्वा न करता काम केलं. आणि आजच्या ह्या महापालिकेच्या वर्धापन दिनादिवशी तुमच्या त्या केलेल्या कामाचं जर आठवण नाही केली तर निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकालच्या कालखंडात संकटाला सामना करताना जो एक प्रकारचा उत्साह लागतो तो उत्साह राहणार नाही. आणि म्हणून मी आयुक्त महोदयांनी केलेली जी
उद्गार किंवा मंदाताईंनी केले त्याचा पुनरुच्चार करतो. येस, यू पीपल डिझर्व टू गेट शाबासकी. तुम्हाला शाबासकी देण्यास तुम्ही पात्र आहात. आणि मला विश्वास आहे की भविष्यकाळामध्ये संकटे येऊ नयेत, पण तुझ्या संकटांना सगळे सामोरे तुम्ही जाणार आहात. आता बाब असे की आयुक्त महोदय, मी आज सगळ्या गोष्टीचा विचार करणार नाही, परंतु जे आपल्या सर्व सहकाऱ्यांसमोर माझा एक सुसंवादाचा दर महिन्याचा कार्यक्रम असतो, त्यावेळेला मी माझ्या पीएनं सांगितलं हा हॉल बुक करा. आपले सगळे उपायुक्त एका बाजूला, आमचे सर्व कार्यकर्ते एका बाजूला. एक आपली म्हण आहे, नाव सोनूबाई हाती कसला वाला म्हणतात, कतलाचा वाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं मला एका त्रयस्थ माणसाने दिलेल्या विविध स्पॉटच्या अशा क्लिप आहेत. ट्रॅफिकच्या अनुषंगानेच्या क्लिप आहेत, गार्डनच्या अनुषंगाच्या क्लिप आहेत, रस्त्याची दुरावस्था झालेल्या क्लिप आहेत. म्हणजे ते मी आज चांगल्या दिवशी तुमचा मुखभंग करू इच्छित नाही, परंतु त्या दिवशी 15 मिनटं त्या क्लिप बघण्यामध्ये मी माननीय पोलीस आयुक्तांना सुद्धा निमंत्रित करणार आहे की या जरा बघा, जरा जनसामान्यांनी आपल्याविषयी काय चित्र निर्माण केले नाही, काय घडते. आता काय झाले की कधी कधी कुणाला वाटतं की शहर फक्त माझ्या, मी मगाशी एका अधिकाऱ्यांनी दोन उल्लेख केला, या इथल्या ट्रॅफिकवाल्यांना वाटतं म्हणजे शहर सगळे आमच्या ताब्यामध्ये आले. बीडच्या हवालदाराला वाटतं की शहर माझ्या ताब्यात आले. वस्तुस्थिती तशी नसते. शहर जनतेचं असतं, आपण त्या ठिकाणी व्यवस्था करायला असतो. परंतु काही लोकांच्या डोक्यात तो किडा जातो की माझे अधिकारच मी गाजवणार, माझी कर्तव्य करणार नाहीत. आणि या ठिकाणी गरज आहे अधिकार गाजवणाऱ्याची, परंतु अधिकाराबरोबर कर्तव्य करणाऱ्यांची सुद्धा. ह्या महापालिकेमध्ये पूर्वी उपायुक्त महापालिकेच्या स्तरावरचे अर्धे असायचे, अर्धे डेप्युटेशनवर असायचे. आता त्याला तारबंद राहिलेला नाही. म्हणजे मी आता एकनाथ शिंदेला दोष देईन असं बघा नाही की ती पूर्वीच्या कालखंडात, मधल्या कालखंडापासून 2019 पासून जे फतवे निघाले, आता आलेल्या उपायुक्तांना वाटलं की नाईक साहेबांना आमच्याविषयी काय वाटतं, देर इज नो प्रॉब्लेम. परंतु जो काही रेशो पाळला पाहिजे, तो पण पाळला पाहिजे. तर महापालिकेचं कोण राहिलाच नाही. मी असं ऐकलं की म्हणजे सिटी इंजिनियरची रिटायर्ड होण्याच्या अगोदर म्हणजे शिफारस झालेली आहे. आता खरं खोटं देव जाणे, मी तुम्हाला परत ते पत्र माझ्याकडे आले ते तुम्हाला दाखवेन, तुम्हाला मी झेरॉक्स कॉपी त्याची. म्हणजे सिटी इंजिनियर रिटायर व्हायला अजून 4 महिन्याचा 5 महिन्याचा कालखंड आहे, बरोबर आहे, मे महिन्यामध्ये ना. पण येणाऱ्या सिटी इंजिनियरची नेमणुकीचं पत्र, अरे आमच्या शहरामध्ये काय घडावं काय रे, आम्ही इथले गेली 40 वर्ष शहराची सेवा करतो. तुम्ही आमच्या शहराचे कारभारी पाठवणारे कोण? थोडंसं भान ठेवा. आणि हे जे आमचे जुने, आता मी विनम्रपणे तुम्हाला पण सांगितलं, मी देसाईसारख्या 100% सद्गुण असं मी म्हणणार नाहीत, परंतु बहु सद्गुण असलेला अधिकारी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे अधिकारी झाले त्यांना इथल्या खानाखुणा माहिती आहेत. जो इलेक्ट्रिकल जो उपायुक्त म्हणजे तुमचा अतिरिक्त अभियंता, त्याला कुठला केबल कुठून गेले त्याने माहिती आहे. तर नवीन जर आलेला बुद्धिमान त्याच्यापेक्षा 4 पटी नसेल, परंतु प्रॅक्टिकली त्याला नॉलेज नाही. त्याला देसाईंच्या जागेवर दुसरा कोण येणार, त्याला संपूर्ण त्या शहरातल्या ड्रेनेज लाईन कुठून गेले आहेत, सिवेजच्या कुठून गेलेत, पाणी पुरवठ्याकडून गेलेल्या, कुठे रस्त्याला जॉईंट केलेला आहे, अदरवाईज सगळा क्व्यास होईल. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिघांना पत्र तयार केलेले आहेत की आता आमच्या शहरामध्ये आता राहिलेलं हे निवडणुकीचं वर्ष आहे. 15 फेब्रुवारीला आचारसंहिता लागेल. एप्रिलच्या कालखंडामध्ये लोकसभा, 2-4 महिन्याचा कालखंड जातो, तर परत लगेच विधानसभेची आचारसंहिता, विधानसभा संपते लगेच विधान परिषद आहे, विधान परिषद संपते तर लगेच महापालिका. म्हणजे ह्या 2024मध्ये 6 महिने नॉन परफॉर्मिंग कालखंड येणार आहे. म्हणजे तुम्हाला ठराव पण करायला नको, तुम्हाला घोषणा पण करायला नको. आणि म्हणून मला काय 2-1 मीटिंग लागतील, किती तुमचा जास्त वेळ घ्यायची माझी इच्छा नाही. कारण पूर्वी आम्ही 8 दिवसाला येतो, आता 1 महिन्याने येतो. परंतु त्यामध्ये कोणाचं उणीधुणी काढायची नाही आम्हाला.
द्यायची तर शाबासकीच द्यायची, परंतु आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना सावध करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून ती क्लिप मी दाखवणार, त्या क्लिपच्या माध्यमातून. आणि त्या दिवशी बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवा, जे तुमचे HOD, हेड ऑफ द डिपार्टमेंट, जेणेकरून काय कुठे कळतं आणि कुठलं म्हणजे सगळं सिपेज लिकेज हे सगळ्या गोष्टी समजून येईल. असो, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत ही सदिच्छा.